सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतायत ही गंमत आहे असं म्हणत संजय राऊतांनी तटकरेंवर निशाणा साधलाय। पवारांचे एकेकाळचे चेले पवारांच्या पक्षाला सोबत घेण्यास इच्छुक दिसत नाहीत असं राऊत म्हणालेत। तर शरद पवार एनडीए मध्ये जातील ही राऊतांना भीती असल्याचं म्हणत भाजपनं राऊतांवर टीका केली आहे। सुनील तटकरे हे शरद पवार यांना मार्गदर्शन करतायत ही गंमत असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी तटकरेंवर निशाणा साधलाय। भाजपसोबत यायचं असेल तरच विलीनीकरणाची चर्चा असेल असं तटकरे काल म्हणाले होते। त्यानंतर संजय राऊत यांनी ही टीका केली आहे। तर शरद पवार एनडीएत जातील ही राऊतांना भीती असल्याचं म्हणत भाजपनं टीका केली आहे। ही चर्चा आता कुठल्या टप्प्यावरती कोण सुरू करणार हा प्रश्न पुढे आहे। मी जे वारंवार म्हणत आलो गेले 8-10 महिने मी सतत हे म्हणत आलो, वेळोवेळी विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या त्यावेळेला मी एवढंच म्हटलं की भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही आहोत, एनडीएमध्ये आम्ही आहोत, हे ज्यांना मान्य असेल तेच आमच्यासोबत विलीनीकरण किंवा सोबत येण्याचं चर्चा करू शकतात, नाहीतर चर्चा करण्याचं काही कारणच नाही। पण मला गंमत वाटली की आता सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतायत, हे फार इंटरेस्टिंग आहे। सुनील तटकरे हे शरद पवारांना अटी किंवा मार्गदर्शन करतायत, पण सोडून द्या, अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर या विलीनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जास्त जोरात सुरू झालं, विशेषतः अजित पवार गटाकडून। मुख्य मुद्दा असा आहे की विलीनीकरणाचा आता मी वारंवार प्रश्न विचारला की विलीनीकरण कुठलं, कोणा पक्षाचं, कुठल्या पक्षात, हा एक भाग माझा मी परवापासून विचारतोय, त्याच्यावरती कोण दुर्दैवाने बोलत नाही। मला काय त्याच्यातलं कारण मीमांसा काय कळू शकले नाही। ते निर्णय घेतील दोन पक्ष, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होतील तेव्हा तो प्रश्न आम्हाला विचार, पण त्याला अजून वेळ आहे। आणि आता अजित पवार गटाचे लोक ज्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडतायत तेव्हा मला असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे एकेकाळचे शरद पवारांचे चेले शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्याबरोबर घ्यायला इच्छुक दिसत नाहीत, कारण अमित शहा आणि मोदींची इच्छा नसावी की फडणवीसांवरती विश्वास नसेल अजित पवारांचा। विलीनीकरणाबाबत काही चर्चा नक्कीच सुरू होती याची आम्हालाही माहिती होती आमच्याकडे। आज त्यांना उपरती झालेली दिसते, कारण शरद पवार हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत एवढं सांगायचं संजय राऊत यांना भान होतं, परंतु आता त्यांना असं वाटतंय की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रश्न सुरू आहे त्यानंतर शरद पवार साहेब हे एनडीए मध्ये जातील का ही भीती संजय राऊतांना दिसते आणि त्यांच्या पोटामध्ये आता गोळा उठलाय आणि आता हा अंतर्गत प्रश्न आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत। आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतोय की सुनेत्राताई जो निर्णय घेतील विलीनीकरणाबद्दल त्याला आमचा पाठिंबा असेल। ज्यांना शरद पवार यांनी राजकारणात आणलं, पद आणि प्रतिष्ठा दिली, ते आता पवारांनी काय करावं आणि काय करू नये असे सल्ले देत असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी तटकरे आणि पटेल यांच्यावर टीका केली आहे। तर पटेलांसोबत सत्तेत होता तेव्हा पटेल आवडले आणि तेच भाजपात गेल्यावर ना आवडते झाल्याचं म्हणत म्हस्केंनी पलटवार केलाय। राज्यसभेमधून निवडून आले, त्यांच्या मांडीला मांडी लावून कालपर्यंत तुम्ही बसलात, यापूर्वी सत्तेमध्ये होतात त्यावेळी तुम्हाला ते मार्गदर्शन करायचे, त्यावेळी तुम्हाला पटेल आवडले आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेले म्हणून तुमचे नावडते ठरतात, ही कुठली पद्धत आहे? मग पटेलांना तुम्ही पूर्वीपासून विरोध करायला पाहिजे होता, आत्ताच पटेलांना विरोध का करताय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे, पटेल करो, पाटील करो किंवा पवार करो।